नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुपारचा 1 वाजलेला आपण पाहता दुपारच्या बातम्या आणि बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत, कारण देशातील अनेक राज्यात वीज संकट कायम आहे आणि अशामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंग आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित राहिले. तर बैठकीमध्ये देशातील वीज निर्मितीच्या परिस्थितीबाबत चर्चा होत असल्याची माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, नुकतीच वीज संकटावरची गृहमंत्र्यांबरोबरची बैठक संपल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट्स? तर पुन्हा एकदा आपण प्रशांत यांच्याशी संपर्क साधणार आहोत. त्यापूर्वी आत्ताची ही महत्त्वाची बातमी, ती म्हणजे देशातील वीज संकटाबाबत एक हाय व्होल्टेज बैठक बोलावण्यात आलेली होती. अशा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आलेली आहे. या बैठकीला केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंग आणि कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी देखील उपस्थित होते. तर बैठकीमध्ये देशातील वीज निर्मितीच्या परिस्थितीबाबत चर्चा होत असल्याची माहिती मिळते. बैठक अद्यापही सुरू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भारनियमनाचे चटके आहेत, त्यामुळे वीज संकटावर केंद्र सरकार लवकरच तोडगा काढणार असल्याचं कळतंय. आपण पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय सविस्तर अपडेट या बैठकी संदर्भातले? एक अत्यंत महत्वाची बैठक, खास करून देशामध्ये जे वीज संकट निर्माण झालं आहे, खास करून ऊर्जा संकट निर्माण झालं आहे, ऊर्जा संकट संदर्भात केंद्रीय गृहमंत्री व सहकार्यता मंत्री अमित शहा यांनी आता थेट पाऊल टाकलेलं आहे आणि त्यांनी एक अत्यंत महत्वाची बैठक बोलवली आहे. बैठकीला सुरुवात झालेली आहे. बैठकीमध्ये जर बघितलं आपण, केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंग जे आहेत ते आहेत, त्याशिवाय केंद्रीय कोळसा मंत्री जे आहेत प्रल्हाद जोशी हे देखील उपस्थित आहे. देशातील अनेक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाची मोठी अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये भारनियमन करावं लागत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची बैठक आहे. महाराष्ट्रात देखील अत्यंत परिस्थिती जी आहे ती विजेची ती अतिशय वाईट झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये जी परिस्थिती आहे, राजस्थान असो किंवा हिमाचल प्रदेश असो किंवा मग साधारणतः दिल्ली असो, या सगळ्या राज्यांमध्ये लवकरात लवकर वीज संकट हे कसं सोडवता येईल यासाठी या बैठकीमध्ये एक अत्यंत महत्वाचा काही धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या बैठकीला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. म्हणाली. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे अनिल देशमुखांच्या याचिकेवर 4 मे रोजी सुनावणी होणार असून खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे अर्ज केलाय. खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली आहे. तर घरचं जेवण मिळावं यासाठी देखील देशमुखांनी अर्ज केलाय आणि दोन्ही अर्जावर 4 मे रोजी सुनावणी होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर 4 मे रोजी सुनावणी होणार आहे. तर 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर देशमुखांच्या याचिकेवर आता 4 मे रोजी सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी कोर्टाकडे अर्ज केला. खासगी रुग्णालयात आपला उपचार व्हावा यासाठी परवानगी मागितलेली आहे. शिवाय घरचं जेवण मिळावं यासाठी देखील देशमुखांनी अर्ज केलेला आहे. तर या अर्जाची सुनावणी 4 मे रोजी होणार आहे. तर आत्ताची आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे अनिल देशमुख माजी गृहमंत्री यांच्या याचिकेवर 4 मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यांच्या खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी कोर्टाकडे अर्ज केलेला होता आणि खासगी रुग्णालयात आपल्याला उपचार करता यावे यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितलेली होती. या दरम्यानची सुनावणी 4 मे रोजी होणार असल्याचं सांगण्यात आलं. आणखी एक बातमी, ती म्हणजे नवनीत राणा गेल्या आठवड्याभरापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या वकिलांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र लिहिलंय. नवनीत राणांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, त्यात त्यांना तुरुंगात जमिनीवर बसावं आणि झोपावं लागतंय. त्यामुळे त्यांचा त्रास आणखी वाढलेला आहे. जे रुग्णालयातील डॉक्टरांनी सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून योग्य उपचार सुरू करता येतील. या संदर्भात संबंधित प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं होतं. मात्र आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला.
तसेच राणांचा त्रास आणखी बळावला तर त्याला कारागृह प्रशासन जबाबदार असेल असंही पत्रात नमूद करण्यात आलंय। तर डॉक्टरांनी फिजिशियन किंवा ओपिनियन घेण्याचा सल्ला दिला होता। यावरून आपण राणांच्या प्रकृतीबाबत इतर डॉक्टरांकडून सल्ला घेत असल्याचं कारागृह प्रशासनानं स्पष्ट केलंय। आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्यासोबत आहेत। तुषार, कारागृहातील सोयींवरून जेल अधीक्षकांना नवनीत राणांच्या वतीनं पत्र देण्यात आलेलं आहे। एकूणच नवनीत राणांच्या अडचणी कधी संपणार? मनाली, आपण जर पाहिलं असेल तर हनुमान चालीसा पठण मातोश्री समोर करणार या मुद्द्यांवरून नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनाही अटक झालेली आहेत। सध्या रवी राणा तळोजा कारागृहामध्ये आहेत तर नवनीत राणा या भायखळाच्या कारागृहामध्ये आहेत। मात्र भायखळाच्या कारागृहामध्ये नवनीत राणा गेल्या आठवड्याभरापासून असताना त्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास हा पूर्वीपासूनच होता। मात्र तो त्रास आता जास्त बळावलेला आहे, कारण की नवनीत राणा यांना जमिनीवरती बसून जेवण करावं लागते आणि जमिनीवरती झोपावं लागतं, त्यामुळे त्यांना जास्त त्रास सुरू झाल्याचं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे जे रुग्णालय आहेत त्यांना डॉक्टरांनी चिकित्सन करण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून योग्य उपचार सुरू करता येतील। या संदर्भात संबंधित प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं होतं। मात्र आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील या पत्रामधून करण्यात आलेला आहे। तसेच राणांचा जो त्रास आहे तो आणखी बळावला तर त्याला कारागृह प्रशासन जबाबदार असेल असं या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे। तर डॉक्टरांनी फिजिशियनांनी जे ओपिनियन घेण्याचा सल्ला दिलेला आहे त्याबाबत कारागृह प्रशासनाने म्हटलेलं आहे की आम्ही या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेतोय। मात्र नवनीत राणा यांचं असं म्हणणं आहे की मला जो आजार होतोय त्याकडे कारागृह प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आणि जर माझा आणखी आजार बळावला तर याला फक्त कारागृह प्रशासन जबाबदार राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कारण की गेल्या 8 दिवसांपासून नवनीत राणा या तुरुंगामध्ये आहेत। आपण जर पाहिलं असेल तर 29 तारखेला देखील या संदर्भात सुनावणी झाली होती, त्यांना घरचं जेवण द्यावं की नाही या संदर्भात देखील सुनावणी झाली होती। मात्र आता जे नवीन पत्र एक समोर आलेलं आहे त्या पत्रावरून नवनीत राणांना जो जुना आजार आहे स्पॉन्डिलिसिसचा तो आजार त्यांना जमिनीवर बसल्यामुळे अधिक बळावलेला आहे। त्यामुळे डॉक्टरांनी याची योग्य ती खबरदारी घ्यावी आणि माझ्यावरती उपचार करावेत। मात्र तुरुंग प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे। धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। तर मुंबईत पार पडलेल्या भाजप बूस्टर सभेमधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बाबरी विध्वंस आणि राम मंदिरावरून शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। तर बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होतात असा थेट सवालच फडणवीसांनी केलाय। भोंगे काढायला सांगितलेत, हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली। हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि मग सवाल विचारतात तो बाबरी ढाचा, मी तर त्याला मस्जिद मानत नाही, तो ढाचा होता। कोणी हिंदू कधी मस्जिद पाडू शकत नाही। तो ढाचा होता, पारतंत्र्याचा ढाचा होता, तो परकीय आक्रांत्याचा ढाचा होता। तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं। अरे तुम्ही विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो होय, मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो। जर कोणी म्हणत असतील की बाबरी पाडली तर शिवसेना कुठे होती, कुठे होती हे त्यांनी त्यांच्याच पक्षाचे तेव्हाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारावं, शिवसेना कुठे होती। आणि त्या काळातला CBIचा अहवाल तपासावा। CBIने तपास केला सगळ्या प्रकरणाचा। CBIनं केलेल्या तपासाची पानं ह्या लोकांनी तपासावी। केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा। त्यात हे जे अज्ञानी लोक आहेत सगळे शिवसेना कुठे आहे असं विचारणारे, त्यांना कळेल की त्यावेळेला नक्की शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती। हे आता इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय, तो विषय संपलेला आहे।
तर बाबरी पाडताना शिवसेना कुठे होती असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय. बाबरी पाडायला शिवसैनिक गेले होते. फडणवीस करत असलेले दावे खोटे असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. बाबरी पडली तेव्हा बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे मातोश्री मध्येच होते आणि शिवसैनिक आणि काही शिवसैनिक महिला बाबरी पाडण्यासाठी पुढे होत्या. बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसेनेनं घेतल्याचंही किशोरी पेडणेकरांनी म्हटलं. सेना प्रमुख यांनी स्वतः सांगितलं होय ते वरचं घुमट आणि ते हे माझ्या शिवसैनिकांनी पाडलंय. मग तेव्हा का ना तुमच्या ह्या आताच्या काय उघडतायत ते तेव्हा का नाही उघडली. आणि इतक्या वर्षाचा रेकॉर्ड, महाराजांचा रेकॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराजांचा रेकॉर्ड बदलण्याचं काम करताय. मागचे इतिहास बदलून सांगण्याचं काम करताय. लोक काय तुम्हाला वेडी वाटली आहेत का? आज लोकांना कळतंय की याच्यामध्ये सुपारी बहादूर कोण आहेत. सत्तेसाठी काय पण करेन, मग लोकांचे जीव गेले तरी चालतील पण मी करेन असे कोण आहेत सगळ्यांना कळतंय. ज्या मस्जिदवर शिवसैनिक चढले त्यांचं कौतुक केलं, त्यांना साहेबांनी बोलवलं, तेव्हा तुमचे वरिष्ठ नेते पण होते, तेव्हा का गप्प बसलात त्याचं पहिलं उत्तर द्या. तुम्ही आम्हाला विचारताय की ते कुठे होते म्हणून, तर तुम्ही कुठे होते? म्हणजे मी आहे, मी होतो म्हणून नाही चालत. आम्ही कसं सांगितलं होय आम्हाला नाही घेतलं, आम्ही नव्हतो पण आम्ही 27 जणी जात होतो, आम्हाला उतरवलं गेलं. नाही महिला नाही पाहिजे, आम्ही नाही म्हटलं, आम्ही गेलो, आम्ही होतो नाही. तर राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा 4 तारखेचा आता अल्टिमेटम दिला असताना राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल का? मशिदीबाहेर हनुमान चालीसा म्हणत असताना समाजवादी पार्टीची काय भूमिका असेल? राज ठाकरेंच्या वक्तव्यावर समाजवादी पक्षाची काय भूमिका असेल या संदर्भात अबू आझमी यांच्याशी चर्चा केली आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडेनं. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपल्यावर आहेत अबू आझमी. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. अबूजी, ज्या पद्धतीनं राज ठाकरेंचं भाषण झालं, ज्या पद्धतीनं त्यांनी 4 तारखेचं अल्टिमेटम दिलंय, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? देखिए, राज ठाकरे ने जो बोला है, पहले सबसे पहले शरद पवार साहब के बारे में, शरद पवार साहब के पैरों के धूल के बराबर भी राज ठाकरे की हैसियत नहीं है. शरद पवार जी इस महाराष्ट्र के नहीं बल्कि पूरे देश के एक ज्येष्ठ नेता हैं, एक बड़े नेता हैं और जिनकी बहुत बड़ी अहमियत है. मैं पवार साहब से कहूंगा कि ऐसे भूखने वालों का मुंह बंद कीजिए. ये आप जैसे लोगों के खिलाफ बोलते हैं और ये संविधान के खिलाफ बोलते हैं. जब संविधान ने परमिशन दिया, सुप्रीम कोर्ट ने परमिशन दिया मस्जिदों पर लाउड स्पीकर लगाने का, तो ये होते कौन इस तरह से बात करने वाले? और हाँ, अगर कहीं मस्जिदों में लाउड स्पीकर की कहीं गड़बड़ी है, इलीगलिटी है, तो सरकार बात करे ना. सरकार बुलाए इमाम लोगों को, सरकार बुलाए मौलानाओं को, मुस्लिम संगठन को और बात करे. उसमें जो भी चीजें हैं वो कमी पूरी की जाएंगी. लेकिन सिर्फ मस्जिदों पे क्यों? कि लाउड स्पीकर सिर्फ मस्जिदों पे नहीं बजता है, लाउड स्पीकर 50-100 जगह पे बजता है, जिसकी वजह से बहुत ज्यादा उसका पोल्यूशन होता है, ध्वनि पोल्यूशन होता है. उस पर ये लोग सिर्फ और सिर्फ ये राजनीति में जिनको जनता ने बिल्कुल धुतकार दिया है, वो लोग अपनी जगह तलाश कर रहे हैं और वो चाहते हैं किसी तरह से भी हम जो है वापस आ जाएं. क्या जब इन्होंने पार्टी शुरू किया था, बाला साहब ठाकरे के नाम पर, शिवसेना के नाम पर लोगों ने उनके परिवार का समझ के इनको 14-15 सीटें दी थी, लेकिन इन्होंने नफरत की राजनीति किया तो लोगों ने इनको धूल चटा दिया. अब ये फिर से बीजेपी, एक बार पहले एक नाटक होता है नौटंकी, कभी एक बार आदमी राजा बन जाता है, कभी जो है डाकू बन जाता है, कभी फकीर बन जाता है, कभी अमीर बन जाता है. इस आदमी का भी यही है, नौटंकी है. एक तो भाषा में भी नौटंकी होती है इनकी, और दूसरे जो है ये कभी बीजेपी के खिलाफ बोलते हैं, जबरदस्त बोलते हैं, और फिर कभी बीजेपी के साथ चले जाते हैं. ये कभी झंडे में
हरा रंग लगाते हैं, कभी निकाल देते हैं। तो ये थके हारे लोग हैं, इन पे ज्यादा तवज्जो देने की जरूरत ही नहीं। सरकार को इस पे कठोर कार्यक्रम करना चाहिए, कठोर कार्रवाई करना चाहिए। लेकिन जिस तरह से वो अल्टीमेटम दे रहे हैं, जिस तरह से वो सरकार को आगाह कर रहे हैं कि अगर आपने हमारी बात नहीं सुनी तो हम किसी की नहीं सुनेंगे, और अगर उसके बाद महाराष्ट्र में जो स्थिति पैदा होगी उसके लिए हम जिम्मेदार नहीं होंगे, इस तरह से राज ठाकरे ने साफ साफ बोला है। सरकार को उनके ऊपर सख्त कार्रवाई करना चाहिए। इस तरह से अल्टीमेटम देने का उनको कोई राइट नहीं है। उनको अगर कोई बात करना है तो जाकर सरकार से बात करें, वो जाकर के मुख्यमंत्री से बात करें, होम मिनिस्टर से बात करें कि यहाँ गड़बड़ियां हैं, उस पर वो सरकार देखेगी। लेकिन इस तरह से अल्टीमेटम देके, दादागिरी देके, तो हमारा दूसरा समाज जो है वो कोई चूड़ी पहन के नहीं बैठा हुआ है। इस तरह से अल्टीमेटम देंगे तो उसका ईंट का जवाब पत्थर से देने की ताकत भी है, लेकिन सरकार पहले इसमें इंटरफेयर करना चाहिए। तो जो कि आपने कहा कि आपने चूड़ियां नहीं पहनी है, मतलब लोगों ने नहीं पहनी, वो भी ईंट का जवाब पत्थर से देंगे, तो आपको नहीं लगता कि राज ठाकरे के बयान के बाद महाराष्ट्र में शायद सुरक्षा को लेकर काफी हो सकता है? हो सकता है अगर सरकार ने इस पर कार्रवाई नहीं किया और इन्होंने अगर सामने दुगनी आवाज से अगर इन्होंने लाउड स्पीकर बजाया तो मैं समझता हूँ कि लोगों को गुस्सा आएगा। मस्जिदों पे जो है गुंबद के ऊपर लगाएंगे और जय श्री राम का नारा लगाएंगे। हमने तो नहीं देखा कोई मुसलमान जाके किसी मंदिर के ऊपर कोई गरुआ कोई हरा झंडा लगाता है या कहीं नारा लगाता है। हम तो कह रहे हैं कि मंदिरों में आप जो है हनुमान चालीसा पढ़ाइए। हम वहां आकर हम इज्जत करते हैं, सम्मान करते हैं। हमारे इस सम्मान को आप बुज़दिली मत, हम इस देते हैं करोगे तो याद रखना हम चुपचाप बैठने वाले नहीं। तो शायद 4 तारीख के बाद महाराष्ट्र की हालत बिगड़ सकते हैं। नहीं, कुछ क्या बिगड़ जाएगी, इनकी हैसियत क्या है, कुछ नहीं बिगड़ेगी। हम जनता जानती है कि ये बेवकूफ बना रहे हैं, जनता अच्छी तरह समझती है, जनता जानती है कि इस देश में हिंदू मुस्लिम एकता होना चाहिए। और कहते हैं ना कि जलेंगे हम तो जल जाएगा सारा गुलसिता माली, समझ मत सेने गुलशन में मेरा ही आशियाना है। आग लगेगी ना तो हिंदू का भी जलेगा घर, मुस्लिम का भी जलेगा। ये मत समझिए कि सिर्फ मुसलमानों का ही घर है। तो हम हिंदू भाइयों से कहना चाहते हैं कि ये लोग जो आज हिंदू मुस्लिम की एकता, जो आज इस देश के अंदर तहजीब को सिर्फ राजनीतिक रोटियां सेकने के लिए कर रहे हैं, आप सब तैयार रहिए ऐसे लोगों के खिलाफ। तो आपके जो कि इस्लाम को मानने वाले या फिर जो इस्लाम मानने वाले लोग हैं, उनको आप क्या कहेंगे? इस तरह से अल्टीमेटम के बाद शायद हालत काफी बिगड़ सकते हैं, तो आप उनको क्या शांत रहने का? मैं कहूंगा बिल्कुल शांति से रहिए। और मैं कहूंगा अपने उन सेकुलर भाइयों से, चाहे किसी धर्म के भी लोग हों, वो मस्जिदों के पास खड़े रहें और ऐसे लोगों को वहां से धुकार के भगाएं जो लोग वहां आकर के जबरदस्ती छेड़ रहे हैं और इंस्टिगेट कर रहे हैं कि तुम हमसे लड़ो, ताकि जो है लड़ाई झगड़ा करने के बाद जिस तरह से बीजेपी ने 2002 में गुजरात में दंगे कराए और सत्ता में आ गई, उसी तरह से ये लोग भी चाहते हैं कि सत्ता में आए। तो आप सब लोग इस देश की गंगा जमुनी तहजीब बचाने के लिए सब शांतिपूर्वक खड़े रहिए और ऐसे लोगों को वहां आकर के इस तरह से वहां पर हनुमान चालीसवां डबल आवाज से लाउड स्पीकर से पढ़ने मत दीजिए। हनुमान चालीसवां पढ़ना है तो ये पढ़ें अपने घरों के अंदर, ये मंदिरों के अंदर, और जाएं सरकार के पास, जो डिमांड करना करें, सरकार बुलाकर बात करे कि ये इलीगलिटी है, क्या है, वो लोग उसको हटाएंगे। लेकिन उद्धव ठाकरे ने, जो कि महाराष्ट्र के सीएम है, उन्होंने यही कहा है कि इसको लेकर जो है वो सेंटर को कायदा बनाना चाहिए, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने ये नहीं कहा है कि लाउड स्पीकर सारे मस्जिदों में से निकाले जाए। हाँ, तो फिर जब सुप्रीम कोर्ट ने नहीं और कानून नहीं बना है तो ये होते कौन है? इनके असेंबली में कोई सीट नहीं है, जिनका पार्लियामेंट में कोई सीट नहीं, ये कौन होते हैं इस तरह से बात करना? इसलिए मैं कह रहा हूँ इन पे सख्त कार्रवाई होना चाहिए। तो लेकिन ये क्यों करे? आखिरी सवाल है कि ये ऐसा क्यों करे होंगे? शायद सिर्फ उनको लगता है कि 85% जो इस देश की पॉपुलेशन मेजॉरिटी की है, उनको इस हिंदुत्व के नाम पर, नई मस्जिदों की अजान को बंद कराने के नाम पर इनको वोट मिल जाएगा। मुझे लगता है ये बिल्कुल होगा नहीं। तर होते अबू आझमी ज्यांनी खूप महत्वाचे मुद्दे म्हणलेत. एकतर राज ठाकरे यांचे कोणत्याही प्रकारची ना आमदार आहे ना त्यांची एखादा खासदार आहे, पण यांना कोणी अधिकार दिला असा त्यांनी थेट प्रश्न तर निर्माण केलेलाच आहे. पण मशिदीच्या बाहेर लोकांनी तैनात राहावं आणि मशिदीला सुरक्षित ठेवण्याचं त्यांनी काम करावं असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे आता 4 मे नंतर किंवा 4 मेला नेमकी महाराष्ट्रात काय स्थिती होते यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. एकतर राज्य सरकारने भूमिका घेतली की मशिदीवरचे भोंगे काढण्याचा जो काही निर्णय आहे किंवा त्या पद्धतीचा जो कायदा आहे तो केंद्र सरकारने करायचा आहे. अशात राज ठाकरेच्या अल्टिमेटम नंतर महाराष्ट्रातली नेमकी स्थिती कशी असेल हे बघणं खूप महत्त्वाचं ठरेल. नवनाथसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आता राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस हा वाढतच चाललाय. महाराष्ट्रातही विरोधकांकडून सरकारवर जहरी टीका करण्यात आली आहे आणि त्याला आज खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिले. महागाईच्या मुद्द्यावरून
प्रत्यक्ष लक्ष हटवण्यासाठी भोंग्यांचा मुद्दा काढत असल्याची टीका राऊतांनी केली आणि भोंग्यांचा विषय कायद्याच्या चौकटीतील असून स्वार्थासाठी वाद पेटवले जात आहेत। भाजपच्या अंगात रावण संचारलाय, पण लक्षात ठेवा रावणचा अंत हा अहंकारामुळे झालेला असा टोलाही त्यांनी लगावलाय। भोंग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय देशामध्ये आहेत। या भोंग्यांमागची इलेक्ट्रिसिटी कोणाची आहे, पॉवर कोणाची आहे, या भोंग्यांना हे देशाला माहिती आहे। हे हिंदुत्व नाही, हा कायद्याचा चौकटीतला विषय आहे। आम्ही स्वतः या मताचे आहोत की भोंग्यांमुळे लोकांना त्रास होऊ नये। आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलनं केलेली आहेत, लढाई केलेली आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिलेले आहे। या देशात जर कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहिजे। त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे, त्यांनी रावणाचा इतिहास पाहिला पाहिजे। रावणाचा अंत हा अहंकारामुळे झाला। रावण हा एक विद्वान हुशार असा योद्धा होता, पण रावण जो धारातीर्थी पडला तो त्याचा अहंकारामुळे। तर काहींना सत्ता गमावल्यातून सुद्धा एक वेगळा अहंकार निर्माण होतो। आता कोणत्या अहंकारातून कोण कोणाला रावण म्हणते पाहायला पाहिजे। विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलेला आहे त्यांनी त्या रावणाचा अंत करावा आधी आणि मग महाराष्ट्राच्या देशाच्या प्रश्नावर बोलावं। तर सत्ता गेल्यानं विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला अशी टीका शिवसेना खासदार राऊतांनी केली आणि या टीकेला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिले। बाबरीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये झुंपलेले दिसून येते। भाजपच्या बूस्टर डोस सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी वक्तव्य केली आहे त्यावरून आता संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आणि टीका करत असताना त्यांना अर्धवट डोक्याचं म्हटलेलं आहे। अर्धवट डोक्याच्या नेत्यांना माहिती नाहीये की शिवसेना बाबरी पडली त्यावेळेला कुठे होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं म्हणजे कळेल, अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केली। मला वाटतं ज्या गोष्टीचं उत्तर नाही किंवा सांगायला माणूस नाही त्याला विचारा बोलणं म्हणजे हवेत तीर मारण्यासारखं त्या ठिकाणी आहे। आणि अर्धवट डोक्याचा म्हणून पुन्हा आपल्या वक्तृत्व शैलीचं बिभत्स प्रदर्शन केलं आणि काल जे देवेंद्रजींनी शब्द वापरले, साप, विंचू, खंजीर, फोकसले, आपटले, त्याच्यात अर्ध डोक्याचा आणखी एक शब्द ऍड झाला। एक नवीन आता त्या ठिकाणी डिक्शनरी करावी लागणार आहे। यांचा द्वेष, मत्सर, तिरस्कार याची शब्दावली त्या ठिकाणी करावी लागेल, कारण यांना विषयावर बोलताच येत नाही आणि मुद्देसूद मांडताच येत नाही। आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं नीट भाषण ऐका आपण, त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की बाबरी ढाचा पाडल्यानंतर सह्यवादासाठी कुणी नावं घ्यायची नाही, जायचं नाही, हे त्या ठिकाणी ठरलं होतं आणि तंतोतंत शिस्तीचा अंमलबजावणी करणारा पक्ष असल्यामुळे, अनुशासित पक्ष असल्यामुळे त्यांनी ते पाळलं। आता केवळ आम्ही अंगावर केस घेतली म्हणजे त्या ठिकाणी ते गुन्हा तुमच्या नावावर होईल, पण वस्तुस्थिती बदलता येत नाही ना। बरं, गुन्हे पण नाहीत। देवेंद्रजींनी सांगितलं की 32 गुन्हे जे भाजपच्या नेत्यांवर झाले त्या 32 नेत्यांची नावं, तुमचं कुठे आहे नाव? आणि एकीकडे सीबीआय केंद्रीय तपास यंत्रणेवर आक्षेप घ्यायचा, संशयाच्या भोवऱ्यात उभा करायचं, गुप्तचर यंत्रणेवर बोलायचं आणि इकडे सोयीचं असेल तेव्हा सीबीआयचा रिपोर्ट तपासा। म्हणजे आता सोयीपुरता सीबीआयवर विश्वास आला का? त्याच्यामुळे मला वाटतं सोयीचं बोलायचं, सोयीचे संदर्भ लावायचे। मला वाटतं संदर्भासहित जरा बोलण्याची आणि त्या ठिकाणी सवय लावावी। आणि देवेंद्र फडणवीस साहेब अर्ध्या डोक्याचे आहेत की पूर्ण डोक्याचे आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे। 5 वर्ष पूर्ण डोक्यानी या महाराष्ट्राला त्यांनी विकासाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आता सरकार चालत असताना कोणी डोकं चालवलं नाही चालवलं याचं आत्मपरीक्षण करावं। व्हिडिओ रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि यानंतर आता एक बातमी येते, ती म्हणजे मनसेची पुण्यातली नियोजित 3 तारखेची महाआरती रद्द करून ती आता 4 तारखेला केली जाणार आहे। काल राज ठाकरेंच्या सभेत 4 तारखेला आरती करण्याच्या सूचना दिल्यानं मनसे 3 ऐवजी 4 तारखेला महाआरती करणार आहेत, अशी माहिती मनसेचे प्रदेश सचिव अजय शिंदे यांनी दिली आहे।
तर आत्ताची आपण ही एक मनसे संदर्भातली अपडेट पाहतोय. मनसेची पुण्यातली नियोजित 3 तारखेची महाआरती रद्द करण्यात आलेली आहे, पण मात्र ती 4 तारखेला केली जाणार आहे. काल राज ठाकरेंच्या सभेत, औरंगाबाद इथल्या सभेत 4 तारखेला आरती करण्याच्या सूचना दिल्यानं मनसेनं आता 3 ऐवजी 4 मे रोजी महाआरती करणार असल्याचं सांगितलंय. तर महाआरतीचं आयोजन पुढे ढकललं आहे. राज्यात भोंग्यांवरून राजकारण चांगलंच ढवळून निघालेलं आहे. 3 तारखेला ईद आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी भोंग्यांसंदर्भातला अल्टिमेटम 3 तारखेला दिलेला होता आणि महाआरतीचं आयोजन सुद्धा 3 तारखेला करण्यात आलेलं होतं. ते आता पुढे ढकलण्यात आलं आणि 3 ऐवजी 4 मे रोजी महाआरती करण्यात येईल. आणि या सगळ्या बातम्यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.